नमस्कार मित्रांनो, चेतन आहे पुन्हा एकदा तुमच्यासोबत. ऊर्जा स्वरूप या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज बोलणार आहोत आपण की डोंट बेग अँड डोंट चेज. जी गोष्ट तुमच्यासाठी आहे ती गोष्ट नक्कीच ईज आणि फ्लोमध्ये तुमच्याकडे येईल. आज ज्याही गोष्टीमध्ये तुम्ही स्ट्रगल करत आहात, त्याच्यामध्ये फिजिकली एफर्ट टाकत आहात, तर त्याच्याने काय होतं मित्रांनो, त्याच्याने अलाइनमेंट बिघडते आणि अलाइनमेंट बिघडल्यानंतर मॅनिफेस्टेशन हे होतच नसतं. कोणा व्यक्तीसाठी, परिस्थितीसाठी, सक्सेससाठी जर आपण बेग केलं ना, तर आपण मागे पडत असतो किंवा आपण युनिवर्सला लॅकचा संदेश देत असतो आणि हा संदेश दिल्यानंतर आपल्या लाईफमध्ये अजून लॅक वाढत असतो. हा लॅकच वाढू द्यायचा नसेल तर आपल्याला लॅकच्या ऑपोजिट करावं लागतं, अर्थात ग्रेटफुल, कृतज्ञता ठेवावी लागते. ज्याही गोष्टी ऑलरेडी आपल्या आयुष्यामध्ये आहे त्याबद्दल आपल्याला कृतज्ञ जर आपण राहिलो तर ती गोष्ट इन्क्रीज होते आणि वाढत असते. बट जर आपण कुठली गोष्ट चेज करत असू किंवा त्या गोष्टीच्या मागे पळत असू तर ती गोष्ट अजून दूर जाते. नेचरचा नियम आहे, जितकंही आपण कुठल्या गोष्टीसाठी डेस्परेट असू ती गोष्ट आपल्यापासून लांब जाते. मग ते काहीही असो. कुठलंही मॅनिफेस्टेशन आपल्याला हवं असेल तर आपली एनर्जी रिलॅक्स आणि चिल्ड असणं फार गरजेचं आहे. याउलट जर आपण आपली एनर्जी फारच स्टक ठेवली, फारच चेझिंगची ठेवली, डेस्परेशन ठेवलं, तर हे डेस्परेशन आपल्याला ते गोष्ट मिळूच देत नाही. कारण की जे आत असतं ते बाहेर असतं. आपण जर रिलॅक्स असू तर रिलॅक्समध्ये गोष्टी घडतील आणि आपण जर डेस्परेट राहू तर डेस्परेशन ते अजूनच बाहेरच्या युनिवर्समध्ये जाऊन अजून आपल्याला डेस्परेशन देत असतं. म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी, व्यक्तीसाठी, वस्तूसाठी, सक्सेससाठी, कुठलीही गोष्ट जी तुम्हाला हवी आहे तिच्यासाठी बेग करायचं नाही आहे, चेज करायचं नाही किंवा त्या गोष्टीचा स्ट्रगल देखील करायचा नाही आहे. जेव्हा आपण काम एनर्जीमध्ये असतो तेव्हा आपल्यासोबत चांगल्या गोष्टी घडतात, आपल्याला हव्या त्या गोष्टी घडतात. जुनी ती मॅनिफेस्टेशन पण व्हायला लागतात जी आपल्या मनामध्ये असतात. म्हणून डोंट बेग अँड डोंट चेज हे प्रत्येक बाबतीत आपल्याला लागू होतं. रिलेशनशिपमध्ये जर आपण बेग करत असू तर ती गोष्ट अजून आपल्यापासून दूर जाते. मनीच्या बाबतीतही तसंच आहे. जितकं डेस्परेट राहाल मनी मिळवण्याच्या मागे, जॉब मिळवण्याच्या मागे, करिअर करण्याच्या मागे, तितकं ती गोष्ट दूर जात असते. म्हणून मॅनिफेस्टेशनचं सिक्रेट हे, युनिवर्सचं सिक्रेट हे आहे मित्रांनो, त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला मॅच करावी लागते. नेचर म्हणा किंवा युनिवर्स म्हणा हे स्ट्रगलने काम नाही करत, ते फ्लोने काम करत असतं. तर आपण नेचरपेक्षा भिन्न कसं असू शकतो? आपल्यालाही आपली एनर्जी अलाइन करावी लागते. जेव्हा आपली एनर्जी अलाइन होते त्यावेळेला युनिवर्स इझिली देतं. युनिवर्स ज्याप्रमाणे काम करतं त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. ते म्हणजे स्ट्रगल विरहित, संघर्ष विरहित, आंतरिक विरोध कमी करून आपण आपलं मॅनिफेस्टेशन हे मिळवू शकतो मित्रांनो. म्हणूनच काम एनर्जी फार महत्त्वाची आहे. पीसमध्ये असाल तुम्ही तरच तुमचे हे मॅनिफेस्टेशन तुमच्यापर्यंत येतात. कुठलीही गोष्ट घट्ट पकडायची नाही आहे, लेट गो करायची आहे. ग्रेटफुल राहायचं आहे. लिस्ट करायची आहे त्या गोष्टींची ज्या गोष्टींसाठी तुम्ही ग्रेटफुल आहात. छोटीशी ही अमाऊंट जरी तुमच्या अकाउंटमध्ये आली तरी त्याच्यासाठी ग्रेटफुल राहायचं आहे. काम राहायचं आहे, प्रेयर करायचे आहेत आणि या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्यात किती मोठा इम्पॅक्ट पाडतील हे जेव्हा तुम्हाला कळेल त्यावेळेला तुम्ही ही डेस्परेशन एनर्जी नक्कीच सोडाल. चेज करायचं नाही कोणालाच, बेग नाही करायचं आहे. आपल्याला फक्त ॲट्रॅक्ट करायचं आहे आणि ॲट्रॅक्शन, लॉ ऑफ ॲट्रॅक्शन हे त्याचप्रमाणे वर्क करतं. जे आत आहे तुमच्या
तेच तुम्हाला बाहेर दिसेल. आज जर प्रचंड राग असेल तर राग येणारेच व्यक्ती आणि राग येणारेच प्रसंग तुमच्या वाट्याला येतील. जर आत कामनेस असेल तर बाहेरही कामनेस तुम्हाला बघायला मिळेल. ही शांतता तुम्हाला अनुभवायची असेल तर स्वतःमध्ये पीस आणावा लागतो. त्यामुळेच डोंट बेग, डोंट चेस. कोणासाठीच करायचं नाही आहे बेग, कोणामागे जायचं नाही आहे, तर ॲट्रॅक्ट करायच्या आहेत गोष्टी. आणि जेव्हा तुम्ही ॲट्रॅक्ट करायला लागाल तेव्हा तुम्हाला आपोआप वर्दी फील व्हायला लागेल. आणि जेव्हा तुम्हाला वर्दी फील व्हायला लागेल तेव्हा अजूनच जास्त लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या बाजूने काम करायला लागेल. ठीक आहे, मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर भरपूर प्रेम करा आणि बघत राहा ऊर्जा स्वरूप. हा व्हिडिओ मात्र त्या व्यक्तीपर्यंत जरूर पोचवा ज्याला याची सर्वात जास्त गरज आहे. थँक्यू.